काळीजी बसलेल्या शुभम म्हणाला कोणतरी येऊन आपल्यासमोर पडायला पाहिजे. तेवढ्यात असं काही घडलं. त्या ताई आल्या आणि त्या बरोबर आमच्या समोरच येऊन जोरात पडल्या. अशा तऱ्हेने आमच्या ट्रिपला सुरुवात झाली. गाडी काढली आणि थेट पोचलो ताम्हिणी घाटामध्ये असलेल्या अंदरवन वॉटरफॉल पाहायला. ट्रेकला सुरुवात केली. थोडंसं चाललो आणि पुढे पोहोचलो. मला वाटलं थोडीशी आपण पावडर लावायला पाहिजे. मी पावडर बाहेर काढलीच आणि ते मुलांनी बघितलं. तोवर त्यांनी माझा असा व्हिडिओ काढला. व्हिडिओ काढून झाल्यानंतर आम्ही पोचलो जिथून तिकीट काढतात तिथे थोडेसे मुलांनी फोटो काढले. लगेचच पुढे चालायला सुरुवात केली कारण खूप चालायचं होतं. पुढे चालत चालत गेलो. टोटल 16 किलोमीटरचा ट्रेक होता. 3-4 किलोमीटर चाललो तोपर्यंत सगळे घायला आलो. सगळे जॉबवाले, त्यामुळे कोणाला चालायची सवय नाही आहे. पुढे असं सुंदर नजारा होता. लगेच आबीला म्हणलं ते सगळं कॅमेरामध्ये कॅप्चर करून ठेव आपल्या. आणि आमच्या ग्रुपला गाईड करायचं काम मी करत होतो आणि मी चुकीचं गाईड केलं ग्रुपला. आमचा रोड चुकला आणि आम्ही अशा ठिकाणी आलो जिथून पुढं रोडच नाही, डायरेक्ट खालती दरी होते. पण पॉईंट बघण्यासारखा होता. मग तिथे थोडंसं फोटोशूट केलं. सर्वांनी फोटो वगैरे काढले. मस्त व्हिडिओ केला. मला वाटलं आपला पण एक छान व्हिडिओ तिथे काढावा म्हणून आबीला मी बोललं माझासुद्धा एक व्हिडिओ घे. आबीने एक छान व्हिडिओ घेतला आणि पुन्हा आम्ही योग्य रस्ता शोधून त्या रस्त्याने चालायला सुरुवात केली. तोपर्यंत पुन्हा पुढं जाऊन श्रेयस खाली पडला. परत त्याला उठवलं. पुन्हा चालायला सुरुवात केली. ट्रेक खूप मोठा होता त्यामुळे सगळे घायला आले होते. सगळे नवीनच होते. अशा निसर्गाचा आनंद घेत आम्ही थेट पोहोचलो एका वॉटरफॉलजवळ. तिथे लोक अशा प्रकारे आनंद घेत होते पाण्यामध्ये आणि आमचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. आबीला म्हणलं आमचा व्हिडिओ घे. सर्वांची तोंड पडली होती चालून चालून. विकेंडला झालेली गर्दी आबी आपल्या कॅमेऱ्यामध्ये घेत होता. तोपर्यंत माझ्या मनात विचार आला आपण आपला चेहरा धुवून घ्यावा. अतिशय गार पाणी होते. मी माझा चेहरा धुवून घेतोच तोपर्यंत आबीच्या कॅमेऱ्यामध्ये असं काय रेकॉर्ड झालं. अतिशय जोरात तो मुलगा पडला आणि त्याचा मोबाईल पाण्यामध्ये वाहून गेला. ट्रेकपूर्वी येताना सर्व ट्रेकला येणाऱ्यांनी ही काळजी घेतली पाहिजे. एक चांगला शूज, ट्रेकिंग शूज आणि एक काठी आपल्या हातामध्ये पाहिजे जेणेकरून आपल्याला काही त्रास होणार नाही किंवा आपला पाय कुठं घसरणार नाही आणि काठीच्या साहाय्याने आपण वरती चढत जाऊ. निसर्गाचा आनंद घेत चालत चालत आम्ही अशा जंगलामध्ये पोहोचलो. तिथे फक्त दोन्ही साईडला झाडी होती आणि आम्ही मधून फक्त आमचाच ग्रुप चालत होता. खूप चालत होतो पण काय ट्रेक संपतच नव्हता. सगळ्यांचे पाय घायला आले होते. आता थोडासा ट्रेक बाकी होता. 2-3 किलोमीटरचा ट्रेक राहिलेला होता. तोपर्यंत माझेच पाय दुखायला लागले म्हणून थोडासा म्हणलं आराम करावा म्हणून खाली बसलो. आलेला घाम पुसला. तोपर्यंत कॅमेरामॅन आबीला सांगितलं सह्याद्रीमध्ये ट्रेकिंगला आल्यावरती काय बघायला भेटतं. धुक्याची चादर अशी असते. सर्वांचे पडलेले चेहरे कॅमेरामध्ये रेकॉर्ड केले आणि थोडासा ट्रेक बाकी आहे, 1-2 किलोमीटर बाकी आहे असं सांगत मुलांना कसं तरी चालवतोय. सगळ्यांचे चेहरे पडलेले पण काय पॉईंट येतच नव्हता लवकर. शेवटी अभिषेक वैतागले. त्यांनी आपला कॅमेरा दुसऱ्याकडे दिला. तो दमला व्हिडिओ काढून. निसर्गाचा नजारा असा असतो सह्याद्रीमध्ये आल्यावरती पहा सगळ्यांनी. आणि आमच्या मेन पॉईंटला आलो आम्ही, जे बघायसाठी आम्ही आलो होतो. जे पाहायला आम्ही सातारावरून सर्वजण 2 आठवडे झालं प्लॅनिंग करत होतो. ते पाहायला आम्ही आलो. सर्वांना सुट्टी ॲडजस्ट करून आलो. पण जे पाहायचं होतं ते आम्हाला काही पाहायला भेटलं नाही कारण पाऊस नव्हता तेव्हा. मग आम्ही पुन्हा रिटर्न चाललो. जाताना थोडेसे फोटोशूट करत होते हे आबीभाऊ, ज्याने सर्वांचे फोटो व्हिडिओज वगैरे काढले. पुन्हा चालत आम्ही परतीच्या दिशेने चाललो. जाताना पुन्हा एकदा ग्रुपमधला मेंबर खालती पडला. सर्वजण हसत होते. हाच आनंद घेण्यासाठी सर्वांनी आवर्जून सुट्टी काढून सह्याद्रीमध्ये येणं गरजेचं आहे. आणि पुढे बघू शकता तुम्ही कशा प्रमाणावरती गर्दी आहे विकेंडला. कृपया करून कोणी विकेंडला येण्याचा प्रयत्न पण करू नका. तुम्हाला निसर्गाचा आनंद घेता येणार नाही. खूप गर्दी असते. त्यामुळे विकेंडला काय यायचा प्रयत्नसुद्धा करू नका. तुम्ही ऑड डेला येऊ शकता. तो समोर असलेला ब्रिज, त्यावरती कोणाला पाय देखील ठेवता येत नव्हता, कोणाला फोटो काढता येत नव्हते. त्यामुळे कृपया करून तुम्ही विकेंडला येणं टाळा. शक्यतो ऑल डेला या. कारण आम्हाला असं वाटलं आम्ही यात्रेला आलो की ट्रेकला आलो. शेवटी चालत कसं तरी आम्ही आमचा ट्रेक पूर्ण झाला आणि जिथून चालू केला होता तिथे येऊन आम्ही पोहोचलो. मग सर्वांचे चेहरे तुम्हाला दाखवतो कसे झालेले. बघा सर्वांचे चेहरे. 16 किलोमीटरचा ट्रेक आम्ही केला आणि तिथून रिटर्न येत होतो. येताना सर्वच थकले होते. सर्वांनी थोडासा आराम केला. हा होता अंदरवन जंगल ट्रेक.
या ट्रेकचं नाव उंदरबन का आहे ते तिथे आल्याशिवाय कळत नाही. तो पूर्ण झाला, आम्ही आमची गाडी काढली. तोपर्यंत मित्रांना लागलेली भूक. मग आम्ही तिथे जवळ असलेल्या एका हॉटेलजवळ गेलो. हॉटेलमध्ये जात असतानाच तिथे बाहेर डॉगेश भाऊ स्वागतासाठी थांबलेले. त्यांनी आमचं चांगलं स्वागत केलं. मग आतमध्ये गेलो आणि पटकन ऑर्डर केली कारण आम्हाला जायचं होतं. ऑर्डर आली, जेवायला चालू केलं. जेवण झालं की लगेच निघालो आणि काही मित्रांना त्यांच्या मैत्रिणींसाठी कपडे घ्यायचे होते. हा आकाश भाऊ, त्याला त्याच्या गर्लफ्रेंडसाठी कपडे घ्यायचे होते म्हणून आम्ही येतानाच एका जुडिओमध्ये थांबलो. तोपर्यंत विशाल, श्रेयस फाउंडेशन घेत होते आणि आकाशचं वेगळंच चाललं होतं. त्याला त्याच्या मैत्रिणीसाठी कपडे घ्यायचे होते. श्रेयस देखील काहीतरी घेत होता आपल्या मैत्रिणीसाठी. सर्वांची थोडीशी शॉपिंग झाली. मग आता निघावं म्हणलं. बाहेर निघालो तोपर्यंत असा अंधार पडला, पुढचं काही दिसत नव्हतं. मग असं मोबाईलमध्ये बघत बघत आम्ही साताऱ्यापर्यंत आलो आणि असा आमचा ट्रेक कंप्लीट झाला. थँक्यू.